रात्रीच्या शूट करते म्हणजे आता वाजल्यात 1. आता बघू शकता अंधार सुद्धा झालेला आहे. आता आपण आलोय श्री मार्लेश्वर मंदिराच्या इथे आणि मला खूप दम लागले. कसं वाटतं तुला? झाल्यासारखं वाटतं, फुल पसीना आलाय. हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर वापस आपण खूप न्यू ब्लॉग सोबत आलेलो आहोत आणि मी रात्रीच्या शूट करते म्हणजे आता वाजल्यात 1. आता बघू शकता अंधार सुद्धा झालेला आहे आणि आता आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल. तर सर्वजण आम्ही फॅमिली आहे, मावशी सवी, मामा सवी वगैरे आहेत. तर चला जाऊया पहिला. आणि आता ना पहिला आम्हाला हे बघा इथे आपण स्टम्प्स वगैरे घेतले आहेत, बॅट बॉल सर्व काय घेतलं आहे आणि ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच काय काय आहे ते. आणि आता मम्मी सवी पण निघत आहेत. आता आम्ही बॅग वगैरे झाली आहे माझी पॅकिंग वगैरे. तर तुम्हाला सांगितलेलं आपण कुठे जाणार आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच आणि थंबनेल बघून समजलंच असेल. पण चला आता जातो वगैरे. आणि ही आपली गाडी आहे, आता ह्याच्यात नाही जाणार. ही आपली जान, खूप भारी गाडी आणि ही 6 वर्षांनंतर आपल्या जवळ आलेली आहे गाडी. तर ही खूप मोठी स्टोरी आहे, तर ती नंतरच समजेल तुम्हाला. तर चला आता जातो वगैरे. पहिला पॅकिंग वगैरे म्हणजे झाले तर बॅगी वगैरे काढून घेतात. तर आपल्याला नाना मामा घ्यायला येणार आहे, तर चला जातो. तर काही आता मामा सगळे आले म्हणजे मामा आले, नाना मामा. तर या बघूया, हे बघा इकडे मामा आले. आता बघूया मामा काय काय करतो. आता मामा रेडी होऊन आलेला आहे. रेडी का? चला. इथे कोण कोण आहे? बॅगी कशा ठेवायच्या आता? हा कसं काय होत आहे? वरती कॅरियर नाही ना, तर आपल्याला याच्यात आपला सामान वगैरे ठेवायला लागेल आणि सर्वजण आहेत. तर या. तर काही चला आता निघालोय आम्ही आणि इथे हाऊ सुद्धा रेडी झाले आणि मामा पण गाडी चालू केलेली आहे. पप्पा चल, पप्पा बाय, टाटा. तर काय चला आता आपल्याला पहिला दातिवलीला जावं लागेल, मग तिकडनं करण आणि सरी मावशीला घ्यावं लागेल. तर चला जाऊया. तर काय आता आपण करण सन्ना घ्यायला आलोय. आता त्यावेळी तिकडे घरात आहेत, तर त्यावेळी येतील. आता त्यांच्या बॅगीसुद्धा भरायचे आहेत आणि पहिल्याच आमची बॅग म्हणजे पूर्ण डिक्कीच पॅक झाली आहे. आता कसं बसायचं काय माहीत. आणि वरून 3 गाड्या आहेत आणि 20 जण आहेत आम्ही. तर बघू आता कसं काय बसतो वगैरे, मग तुम्हाला भेटतो नंतरच वापस. आता आपण दातिवली सोडल्या आणि आता आपण मुंबऱ्यापर्यंत आलेलो आहेत. आता आपल्याला मुलुंडला जायचं चंदामाशीला आणायला. तर चला आता जातो वगैरे, मग तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच भेटतो डायरेक्ट. तुम्ही बघू शकता खूप सारे बॅगी भरले तिकडे आणि आता आम्हाला बसायला जागा नाही. तुम्ही ऍडजस्ट नाही करणार दोघा या सीटवर बसून? तुम्ही कुठं बसणार? आऊ, तू, ऋतू दीदी, चंदामाशी, सॉरी मावशी आणि या तुम्ही 5 जण कुठं बसाल पाठी? आणि नरेश मामा पुढे बसतील आणि करण आणि मी इथं उभं राहत. तर काय आता आपली गाडी चेंज झालेली आहे. आपल्यासोबत आहे गोपाल मामा, बुड्डी मावशी, दीपा मावशी, चिऊ दिदी, पिऊ दिदी, ऋतू दिदी आणि मम्मी आहे. आणि इकडे एक गाडी आहे आणि अजून एक मागे आहे स्कॉर्पिओ, त्याच्यामध्ये करण, राज आणि आऊ, नरेश मामा सगळे बसले. आता चला आपण पण जाऊया, मग तुम्हाला भेटतो नंतरच वापस. तर काही सकाळच्या वाजल्या 5:30 तुम्ही इथे बघू शकता आणि आता सकाळ सुद्धा व्हायला आली आहे. आता चला मस्त की जातो. आणि इकडे अर्धी जण भूल झाल्यात. कुठे कोण कोण भूल झाले तिथं? ऋतू दिदी झोपली का? जागे तिथे ही डूस आणि ही डूस. आता चला आता आपण पण थोड्या वेळेला तर डूस होणार आहेत, पण झोपणार नाही कारण की ड्रायव्हरला आपल्याला सपोर्ट द्यावा लागेल. तर चला जातो, मग तुम्हाला भेटतो नंतरच. आणि खूप मोठा प्रवास आहे, तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. बाबा गाईज इथे बघा, रास्ता झोपली पण. ए झोपला जागे ना, बघायची दिसत झोपले. आणि इकडे तर यावी झोपल्यातच. आणि ते बघा तिकडे कशी खिडकीच्या बघते ती पोर. जाऊन या. तर काय आता आपला ब्रेक झालेला आहे आणि मी झोपलेलो पूर्ण. तर आता उठलोय आणि आता आपण इकडे हॉटेलमध्ये थांबलोय. इकडे आपली मावशी सवी सुद्धा आहेत. आता आतमध्ये इकडे मावशी आता चहा प्यायला गेलेत. आम्ही पिऊन झालेला आहे आता आमचा. आणि आता इकडे 3 गाड्या आहेत, ही एक आणि एक त्या साईडला. आता तिथे हवा भरतायत आणि यांची मस्ती चालली आहे खूप.
सॉरी बोल मामा बघा सॉरी बोल सॉरी मामा बघ माहिती मामा बघते सॉरी बोल तो ब्लॉग कर मामा ब्लॉग पण बघ चान्स घेते सॉरी बोला तू तिकडे त्याला कॉन्टेंट देतो मी सॉरी बोल यांची जाम मस्त झाले मारामारी मम्मीला पण मला करेल अरे मग जायला तिला सॉरी बोलायला सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल काय जाऊ शकता सॉरी बोल. आता आपला ब्रेक वगैरे सर्व काही संपलंय आणि आता वापस आपल्या जर्नीला स्टार्ट केलंय. आता थोडेसे तुम्ही शॉर्ट्स एन्जॉय करा तर या. आता आपण आलोय श्री मार्लेश्वर मंदिराची इथे. आता चला आतमध्ये वगैरे जाऊया आणि बघूया कसं काय आहे आतमध्ये गेल्यानंतर. तर चला तुम्हाला भेटतो. तर काय आता आपण वरती चढायला चालू केलंय आणि आपले साथ तर बघू शकता. हा एक मावशी सुद्धा आहे आणि मला खूप दम लागले. कसं वाटतं तुला? झाल्यासारखं वाटतं पण पसीना आला. आणि आता विजय मामा सुद्धा येतोय. मामा येतोय आता साथीदार. आम्ही एकत्र येतो पण नंतर खाली गेलो. चला वापस. ए राज 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 हे बघ राज ये लवकर ये. काय जिथे आता अशी काय एंट्री आहे आतमध्ये जायला. तर चला आतमध्ये जाऊया वगैरे. चला इथनंच आहे ना चीज? हा इकडनंच आहे ना एंट्री? खाली जायचंय नाही खाली कसं काय? काहीतरी आहे ना ह्याच्यासारखं आहे. काय बोलतात रे ते? टनल सारखं. टनल आहे? कशाचं टनल? मंदिरात. तर गाईज आता आपण मंदिरापर्यंत पोहोचलोय. तर तुम्ही बघू शकता इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण खूप मोठी लाईन आहे. तर आपल्या दिदी सगळी लाईन लावल्यात तर त्या बी इकडे येणार. तर आम्ही नंतरच जाणार कारण की तिथे उभं राहून पूर्ण गरमीत भरलोय आम्ही. आणि तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवतो. इकडनं ना पूर्ण वॉटरफॉल पडतो आणि असं येते बघा. इकडनं असं येऊन 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 डायरेक्ट इथे. आणि आता पण थोडंसं पाणी असं पडते तुम्ही बघू शकता. आणि इकडनं व्ह्यू बघा तुम्ही काय सुंदर वाटतोय. आता सर्वजण आलेले आहेत. मम्मी मावशी सगळी तुम्ही बघू शकता आणि मामा सुद्धा आहे. आणि आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही. तर पहिला दर्शन वगैरे घेऊ मग तुम्हाला नंतरच भेटू दर्शन वगैरे केलं. तर गाईज आता आपलं दर्शन वगैरे झालंय आणि मी खाली उतरलोय आता. आणि मम्मी सगळी मानी मावशी त्याच्या आता उतरत आहेत. त्यांना खूप वेळ लागेल. गाईज आता आपण खाली वगैरे उतरून जेवण वगैरे केला आणि तेव्हा मी ब्लॉगच न शूट केला. आता निघालोय. आता आपण डायरेक्ट गणपतीपुल्याला. आता इकडनं 2 तासाची रनिंग आहे 60 किलोमीटर. तर चला जातो वगैरे तिकडे मग तुम्हाला भेटतो नंतर. तुम्हाला झोपेंशा उठल्या राहतात ते भावा तिकडे तर त्याही बघा कसं झोपल्या बाबा बाबा. ए उठा उठवा उठा आता उठ उठ. गाडीत भापा बाबा झोपा काढतात. कोण? माझ्या पाया खाली बघ. गोपाल मामा एकटा गाडी चालवते नाही ढालाढून झोपले. सांगते मी पुढे बसतो. मी असं ड्रायव्हर झोपून नाही द्यायचा. स्वतः माझं झोपले. तुमच्या मुलं तुम्ही गाडी बी लावून नाही देत. तुम्ही गाडी बी लावून नाही देत. मग मी का करू? मामा यावी गाणी लावून देते आपल्याला नाही ना. बघा नंतर बोलायचं ना आवाज कमी करावे.
स्लो मोशन नाही, बास बास बास. तो मी काय करू मग. तर गाईज आता आपला गणपतीपुळ्याला जायचं कॅन्सल झालंय, तर नेक्स्ट टाइम आम्ही प्लॅन करू तिकडे जायचा. तर आता आपण चाललोय भाऊवाडीला, तिकडे फार्म हाऊस आहे ना मामाच्या मित्राचं, तर तिकडे जाणार आहेत. आता आमची झोप वगैरे सर्व काही झाले, तर चला आता जातो वगैरे. आणि पाठीमागे बघा कसे हो मग झोपेंशाच उठलाय हा चांगला का बोलली टाकणार तो वाला गेला आता टाकणार. तर काही चला आता तुम्हाला भेटतो नंतरच. आपण झोप पूर्ण ना झोपला. तर गाईज आता तिन्ही गाड्यात आता पेट्रोल भरायला घेतले फुल टाक्या. आणि जात येत म्हणजे आता तिकडनं निघालोय आपण तेव्हा पण भरलेला, आता वापस भरतो कारण की संपला तेवढा पेट्रोल. आता आपण पोहोचलोय आणि चिन्ह दिदीने लगेच आता चाय बनवायला घेतली. बघू शकता किती कामाची आहे, काही कामाची बिमाची नाही आहे ही पोर. आम्ही चहा ठेवले फक्त बघायला आले. मी आलो बुद्धी मावशी आणि मी ठेवले स्वतः मी आणि ऋतुली बी. आणि इकडे सामान वगैरे आता हे बटर मिल्क आहे म्हणजे ताक. आणि ते चिना इथे आता चहामध्ये चहा बघते. आणि ते एग वगैरे आणलेत कारण की उद्या सकाळी नाश्ता करायला. आणि ते सर्वजण बसल्यात नाश्ता करतायत. आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो वापस फ्रेश वगैरे झाल्यानंतरच. काहीच आता आपला चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता मस्त आहे की बाहेर बसलोय. इथे चंदा मावशी नरेश मामा सुद्धा आहे, पण अंधारात काही दिसणारच नाही कारण की इथे ना लाईटच खूप कमी आहे. आणि आतमध्ये आपली फॅमिली अजून बसलेत आतमध्ये मस्त की चिल मारतायत पंख्याच्या खाली. इथे पण बाहेर थंडगार आहे. आता आम्ही थोडेसे गप्पा मारी करतो, मग तुम्हाला नंतरच भेटतो.